माहित आहे ना, माई मोठी ताई भाऊजी तिचा पोरगा येऊन राहिला म्हणून थोडे व्यवस्थित बसा. कसं बसा लागते व्यवस्थित? नाही तर एक काम करा, बाहेर जा ना, गेटवर उभे राहा. गेटवर उभं राहून तुझ्या बहिणीची ना त्या भाटव्याची मला आरती ओवाळायची आहे का? नाही, आरती तर नाही ओवाळायची, आपण कोणी आपल्या घरी आलं तर गेटवर स्वागत करायला तर आपण उभं राहायला पाहिजे ना. तुझ्या माहेरची आहे म्हणून का? माहित आहे मला किती आपलं स्वागत करते तर तुझ्या माहेरचे. हो माहित आहे ना, मग जा तिथं गेटवर जाऊन उभे राहा आणि त्यांची वाट पहा. गेटवर काय वाट पहा लागते? आले वाटते तुझे पाहुणे, फुकटे लोक आले वाटते. आता काही 15-25 दिवस इथून जाणार नाही. रोज इथं आता नवीन नवीन खाण्याचं करायला लावून मी यांच्याकडे केलं का बेसन भात न कुटकी. मावशी आली, मावशी आली, मावशी आली. हो रे, तुझी मावशी आली. आता काही 25-30 दिवस इथून जात नाही. ये ताई, तुला काही प्रवासात तर त्रास झाला नाही ना? नाही व, आमच्या गावावरून येताना आम्हाला काही त्रास नाही झाला, पण तुया ह्या शहरात आल्यावर एवढी गरमी झाली. आता एसी लाव पहिले बा. तू स्वतःच्या घरी एक साधा कूलर नाही लावत, मी ते एसी पाहिजे आणले. नंदे, गरमी पण खूप होऊन राहिली म्हणून कोल्ड्रिंक वगैरे आण. यांच्या इथं साधं निंबू पाणी नाही भेटत, मी आणले इथं कोल्ड्रिंक पाहिजे. जा बाहेर जा ना, कोल्ड्रिंक घेऊन या. कोल्ड्रिंक नाही आपल्याकडे. घरीच निंबू सरबत बनव ना. मी काय एवढ्या उन्हात जाऊ का कोल्ड्रिंक घ्यायला? जाईन रात्री घ्यायला. जाऊ दे, निंबू सरबतच बनवून घेतो मी आता. हो, निंबू सरबतच बनव. तसं पण आता आम्ही 25-30 दिवस इथंच आहे. बरोबर आहे. पण निंबू सरबत मध्ये बर्फ भरपूर टाकशील बाबा. बसा तुम्ही तोपर्यंत, आणतो मी निंबू सरबत. ए गोल्या, इकडे पाय. काजी पप्पा का? त्या मावशीला विचार का तुझ्यासाठी कोणता खाऊने आणला का म्हणून. मावशी मावशी, पप्पा विचारत आहे की माझ्यासाठी काही खाऊने आणला का तुला? आणला ना रे बापू, राजगिऱ्याचे लाडू आणले. असं पाहुण्यांना विचारायला चांगलं वाटते का खाऊ आणला का म्हणून? तर काय झालं, हे घरचेच पाहुणे आहे, यांना विचारलं तर काही नाही होत. जाऊ द्या, निंबू सरबत बनवतो मी. हो जा, बसा तुम्ही तोपर्यंत, मी येतो. सोफा तुमचा खूप छोटा आहे बा, बसायला काही जागा नाही होऊन राहिली. एवढं वजन काले वाढवा मग. का रे राक्या, हे काय करून ठेवलंय तू ना आपला हाल? कसा दिसून राहिला ह्या पट्ट्या, गॉगल. काकाजी, राक्या नको म्हणा, मी माझं नाव रॉकी ठेवलंय आता. हे स्टाईल आहे माझी. हे अशी स्टाईल पहिल्यांदाच पाहिली मी ना. तुम्ही नाही तर पोरीसारखे केस वाढवून ठेवले, मी नाही पहिल्यांदाच पाहिले. पाहुणे, तुमचा पोरगा मात्र खूपच उद्धट आहे. मोठ्यांसोबत कसं बोललं पाहिजे हे त्याला समजत नाही. हो, आता का सांगणार आहे आताच्या पोरांले. नंदे, निंबू सरबत तर बाकी तुनं खूप चांगलं बनवलं होतं. आता काही जेवणाचं पण पाय. हो, जेवणाचं तयारच आहे. काय बनवलं तो बाई तू ना? आता वालाची शेंगाची भाजी बनवली आहे. वालाची शेंगा आता तर आम्ही आमच्या गावालाही खातो, दुसरं काही बनवून घे ना. का बनवू? मी ना ऐकलंय तू कढाई पनीर मस्त बनवते, ते बनव. काही बासुंदी बनव. जेवणामध्ये काहीतरी गोड पाहिजे ना, थोडे भजे पण तळून घेशील. झालं आता सुरू यांचं. न रात्री बाई मस्त मटण बनवशील. हो बनवतो ना, सर्व बनवतो. हो, मटण आणायला जा ना, कोल्ड्रिंक पण घेऊन या. पहिले आताचं तर जेवण दे, तेव्हा रात्रीचं मटण आणायला जाईल ना. तुम्हाला फक्त खाणंच सुचते. आता भाऊजीनं म्हटलं ना, कढाई पनीर बनव, बासुंदी बनव, काही भजे वजे तळ. तोपर्यंत मला वेळ होईल, तोपर्यंत तुम्ही मटण घेऊन या. मला भूक लागली आहे, पहिले मला जेवायला दे. दे ते वालाचे शेंगा, मी खातो ते. चला, वाटतो तुम्हाला. नाही तर थांबून द्या ना, आपण सोबतच जेवू नंतर. नाही, मी वालाचे शेंगा खातो, नाही तर ते भाजी फालतू वाया जाईल. कायले वाया जाईल? आम्ही लोक आहे ना, आम्ही सगळं अन्न संपवतो बरोबर. हो, दिसतेच तुमच्या साईजवरून.